नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अन्नपूर्ण मराठीचं। आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट आणि टेस्टी रेसिपी क्रिस्पी पत्ता गोबी। त्यासाठी लागणार आपण इथं साहित्य घेतलंय। त्यासाठी आपण इथं बारीक लांब असा पत्ता गोबी चिरून घेतलाय। लाल आणि हिरव्या अशा दोन्ही आपण मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण घेतलाय। घेतले धने, जिरे, तिखट, मीठ, हळद। सर्व इंग्रेडिएंट्स आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। इथे आपण घेतले कॉर्नफ्लोअर, ते आपण चाळून घ्यायचे। प्रथमतः आपण जिरे आणि धना हे ग्राइंड करून घेणार आहोत, कारण की एकत्र जर ग्राइंड केलं तर ते नीट ग्राइंड होणार नाही, म्हणून पहिले आपण धने आणि जिरे घेऊ। धने आणि जिरे आपले ग्राइंड करून झालेले आहेत। त्यात आपण टाकू लसूण, लाल आणि हिरव्या मिरच्या। तर मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। ग्राइंड करून घेऊयात। ग्राइंड करून झालेला आहे। ह्या पत्ता गोबीत आपण आता आलं, लसूण, धना, जिऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत। तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। आता आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण टाकणार आहोत। इथे मी 3 चमचे घेतले आणि आता त्यात आपण टाकू हळद, तिखट, मीठ। तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या, मीठ चवीनुसार आपण टाकूयात। आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळं चांगलं जे वाटण आहे, परत तिखट, हळद, मीठ आहे, हे सगळं आपल्या पत्ता गोबीला चांगलं लागलं जाईल सगळीकडे। टाकणार आहोत आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लोअर। आता कॉर्नफ्लोअर ह्यासाठी की त्याची चांगली बाइंडिंगही होईल आणि त्याला क्रिस्पीनेस येईल। आपल्याला ह्यात काय पाणी टाकायचं नाही, आपल्याला काय भजी करायची नाहीत, म्हणून ह्या कॉर्नफ्लोअरनीच आपण आता चांगलं कोट करून घेऊया। नीट असं आपल्याला कॉर्नफ्लोअर सगळीकडे लावून घ्यायचंय, तरच ते चांगलं क्रिस्पी होणार। मिक्स करून घेतलंय, आता आपण फ्राय करायला घेऊ। इथं आता आपण गॅसवर ठेवली कढई, त्यात आपण टाकून घेतले तेल। तेल आपण हाय फ्लेमवर गरम करून घेतले। आता लो फ्लेम करून आपल्याला सगळा जो पत्ता गोबी आहे फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपल्याला प्रत्येकाचा पत्ता गोबी सुट्ट करून फ्राय करायचा आहे। जसं मी तुम्हाला पहिले बोलले, आपण काय भजे नाही करत आहोत, आपल्याला सुट्टा सुट्टा करून छानसा तो प्रत्येक असं क्रिस्पी झाला पाहिजे असं फ्राय करायचं आहे। लो फ्लेमवर अगदी आपण फ्राय करून घेणार आहोत। बघा किती सुंदर कलर आलाय। तर असंच आपण सगळा पत्ता गोबी फ्राय करून घेऊ। तयार आहे आपली रेसिपी क्रिस्पी पत्ता गोबी, खायला तेवढी चविष्ट आणि चवदार। आता तुम्ही हे सॉस किंवा मग चहा सोबत किंवा असंही खाऊ शकता, किंवा बेस्ट ऑप्शन तर डाळ भातासोबत तुम्ही खाऊ शकता। मी तुम्हाला असं हातामध्ये घेऊन कुरकुरीत दाखवते। हे बघा आवाज। घरात तुमचं कोणी असं कोबी खात नसेल तर अशी रेसिपी बनवा, नक्की सगळे आवडीने खातील। आता तुम्ही म्हणता थोडं ऑइली वाटतंय, पण कुठे आपण रोज असं कोबी बनवणार आहोत, आणि कोबीची भजी बनवण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।